मागील वर्षी एटीकेटी असून पुढील वर्षात प्रवेश घेतलेल्या LLBच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला होता। या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 27 विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली होती। विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी होणाऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे। याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांच्या वकील ॲडव्होकेट कल्याणी मानगावे यांनी ही माहिती दिली आहे। माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने आज 27 विद्यार्थ्यांना LLBची परीक्षा देण्याची परवानगी दिलेली आहे। शिवाजी विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी कॅरी ऑन सिस्टीम म्हणजे मागील वर्षी एटीकेटी असताना त्याच्या पुढच्या वर्षात प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। यामुळे हे विद्यार्थी माननीय मुंबई उच्च न्यायालयात आज आलेले आहेत, जेणेकरून त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली आहे। या 27 विद्यार्थ्यांना म्हणजेच जे विद्यार्थी फक्त कोर्टासमोर याचिकाकर्ते म्हणून आलेले आहेत, फक्त त्याच विद्यार्थ्यांना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने परीक्षा देण्याची आज परवानगी दिलेली आहे।